पोळून काढणाऱ्या कडाक्याच्या उन्हात पक्ष्यांनाही गरज आहे वाटीभर पाण्याची. पण शहरातील सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात पक्ष्यांनी पाणवठे कुठे शोधायचे? म्हणूनच रावसाहेब अण्णा कित्तूरकर ज्युनियर कॉलेजमध्ये झाली पक्ष्यांसाठी कृत्रिम पाणवठे निर्मिती कार्यशाळा. पर्यावरणशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक विशाल चांदणे यांच्या कृतीशील उपक्रमाचं होते कौतुक. उन्हाळ्यात माणसांप्रमाणेच प्राणी आणि पशुपक्ष्यांनाही पाण्याची सर्वाधिक गरज भासते. पोळून काढणाऱ्या कडाक्याच्या उन्हात पाण्याची तहान भागवण्यासाठी पक्ष्यांची अविरत धडपड सुरू असते. या धडपडीला सुसह्य करून त्यांच्या जीवाला थोडासा गारवा देण्याची गरज आहे वाटीभर पाण्याची. गावाकडे तलाव, विहिरी, लहान मोठी पाण्याची डबकी किंवा उघड्यावर पाणी भरून ठेवलेलं असतं, त्यामुळे प्राणी पक्ष्यांची तहान भागते. मात्र शहरात कॉन्क्रीटच्या जंगलात वास्तव्य करणाऱ्या पक्ष्यांना पाणवठे आणि जलस्रोत सापडत नाहीत. त्यामुळे उपाशीपोटी उडत असताना अशक्तपणामुळे ते जमिनीवर कोसळतात. पोटात अन्न नसल्यामुळे उडण्याची शक्ती त्यांच्याकडे नसते. रस्त्यावर पडणाऱ्या या पक्ष्यांना कावळे, शिकारी पक्षी आणि भटकी कुत्री मारण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीतच वेळीच पाणी न मिळाल्यानं अनेक पक्षी मृत्युमुखी पडत आहेत. याकडे पाहताना प्रत्येक संवेदनशील माणसाचं हृदय कळवळतं. मात्र त्यासाठी कृती काही फारशी घडत नाही. परंतु याच पार्श्वभूमीवर गडहिंग्लज येथील रावसाहेब अण्णा कित्तूरकर ज्युनियर कॉलेजच्या पर्यावरणशास्त्र विभागाने एक कृतीशील पाऊल उचललं आहे. विभाग प्रमुख प्राध्यापक विशाल चांदणे यांनी विद्यार्थ्यांना टाकाऊ कॅन व प्लास्टिक बॉटलपासून पक्ष्यांसाठी पर्यावरणपूरक पाणवठे कसे तयार करावे यासाठी मार्गदर्शन केलं. घरातील तेलाचे रिकामे कॅन किंवा प्लास्टिकची बॉटल, तार, दोरी असे साहित्य वापरलं व त्या कॅनमध्ये 1-1.5 लिटर पाणी बसेल याप्रमाणे आडवे कापून तारेच्या सहाय्याने पक्ष्यांसाठी बसण्याची जागा बनवली. घराच्या गॅलरीत आणि माळा रानावरील झाडावर लटकण्यासाठी उपाययोजना केली. या कार्यशाळेमध्ये विद्यार्थी सहभागातून पक्ष्यांसाठी कृत्रिम पाणवठे निर्मिती करून घेतली. तसेच विद्यार्थ्यांना असे पाणवठे त्यांच्या घराच्या आसपास परिसरातील झाडांमध्ये ठेवण्यास सांगण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरही यामुळे सृजनशीलतेचा आणि नवनिर्मितीचा आनंद पसरलेला बघायला मिळाला. या उपक्रमासाठी प्राचार्य विजयकुमार चौगुले, उपप्राचार्य अनिता चौगुले, प्राध्यापक संतोष देसाई आदींनी मार्गदर्शन केलं.